मोरगाव अर्जुनी तालुका नळेगाव इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत. आज आमच्यासोबत अदिती दैवले आहे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. आज त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ गावकट्ट्याच्या माध्यमातून खरंच गोंदिया भंडारा लोकसभेचा विकास झाला आहे का, आणि तो विकास नसेल झाला तर का बरं विकास नाही झाला आहे, आणि विकास कशा प्रकारे व्हावा आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. भाऊ काय सांगा. नमस्कार, मी अदिती दैवले, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया आणि प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. आणि मी सध्या आता लोकसभेच्या निवडणूक या ठिकाणी सुरू आहे. 19 तारखेला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचं मतदान हे पार पाडणार आहे. त्या अनुषंगानं ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये मी सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत यादवराव पडोळे हे इंडिया अलायन्सचे महाविकास आघाडीचे पंजाबमध्ये हात या चिन्हावर ते उभे आहेत. त्यांच्या प्रचार कार्यामध्ये मी व्यस्त आहे. तर आपण जे मला विचारला की भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास झाला आहे का, तर याबद्दल असं माझं असं मत आहे की भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रामध्ये अलीकडे जो आता ह्या 20 वर्षाच्या काळात 25 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ प्रफुल्लभाई पटेल सुद्धा हे 2-3 वेळा खासदार होते लोकसभेमध्ये, 3 वेळा. आणि त्यानंतर मागच्या वेळी ते लोकसभेमध्ये पडले, परंतु त्यांना पुन्हा माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी राज्यसभेवर संधी दिली आणि ते राज्यसभेचे सुद्धा खासदार झाले. त्यानंतर आता विद्यमान खासदार सुनील भाऊ मेंढे आहेत. पण या खासदारांच्या माध्यमातून काही या भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास जर आपण बघितला तर विकासाची पर्सेंटेज एकदम फार कमी आहे. विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी माननीय प्रफुल्लभाई पटेल त्यावेळी तत्कालीन ते मंत्रीसुद्धा होते केंद्रामध्ये आणि खासदार होते. त्यांनी साकोलीच्या 6-7 किलोमीटर पुढे नागपूर रोडवरती भेलचा प्रकल्प आणला आणि भेलच्या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी जागासुद्धा उपलब्ध करून दिलेली होती. आणि त्या ठिकाणी आता फक्त आपल्याला ते जागा ॲक्युपाईड केली, फक्त त्यांचं कंपाऊंड वॉल दिसते आहे. परंतु 2014ला सत्ता परिवर्तन झालं या देशामध्ये, मोदीजी सारखे प्रधानमंत्री झाले आणि त्या भेलचा पूर्ण चिवडा झाला. त्या भेलचं अजिबात त्या भेलवर कोणी लक्ष दिलं नाही. सुनील भाऊ मेंढे विद्यमान खासदार होते, सत्ताधारी खासदार होते, त्यांनी सुद्धा तो भेलचा प्रकल्प हा सुरू ठेवायला पाहिजे, सुरू करवायला पाहिजे होता, कारण की सत्ता त्यांची होती आणि त्यांची सत्ता असून सुद्धा त्यांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आणि पर्यायानं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. नाहीतर कितीतरी या दोन्ही जिल्ह्यातील युवक या ठिकाणी रोजगार करायला लागले असते, त्या ठिकाणी विविध उद्योग निर्माण झाले असते, त्या ठिकाणाच्या जमिनीसुद्धा महाग झाल्या असत्या, शेतकऱ्यांनीसुद्धा जास्त फायदे झाले असते. त्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी जो कोणी हॉटेलचा व्यवसाय करतो, कोणी लॉजिंगचा व्यवसाय करतो किंवा
अन्य कोणते जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला सुद्धा चालना मिळाली असते आणि त्या कुटुंबाला अजून आर्थिक हातभार लागण्यासाठी अजून एक पाठबळ मिळालं असतं. गोंदियामध्ये बघा, गोंदियाच्या आसपास, भंडाऱ्याच्या आसपास काही नाही. फक्त रोजगार एवढा 6-7 हजाराने फक्त गोंदियाच्या आसपासचे युवक हे कोण्या कपडा दुकानामध्ये किंवा कोणत्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये किंवा कोणत्या जनरल स्टोर्समध्ये एकदम तुटपुंज्या पगारावर नोकरी करताना दिसतात. परंतु त्यांना विचारलं की त्यांच्या चेहऱ्यावरती भाव बघितलं तर ते निरुत्साहित दिसतात. कारण फक्त त्यांचं एक पोट भरण्यासाठी फक्त तेवढं ते आपलं उपजीविका त्यांची होते. फक्त एवढंच त्या ठिकाणी आहे. बाकी रोजगार म्हटलं, रोजगार केव्हा निर्माण होते? काही नवीन उद्योग आले, नवीन काही फॅक्टऱ्या कारखाने आले तर रोजगार निर्माण होतो आणि एक समाधानकारक पेमेंट त्या व्यक्तीला मिळतो. आणि समाधानकारक पेमेंट जर मिळेल तरच त्याच्या कुटुंबाची, त्याच्या मुलाबाळांची, बाकीची शिक्षणाची, सर्व सर्वांगीण विकासाची व्यवस्था त्या पेमेंटमधून होत असते. परंतु आजकाल या दोन्ही जिल्ह्यामध्ये ते याचं चित्र दिसत नाही. आपला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र हा विकासापासून कोसळ दूर आहे. फक्त रस्ते आणि नाल्या एवढं झालं म्हणजे विकास झाला असं होतं. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.